नमस्कार. शाळेमध्ये आपली प्रगती नेहमी गुणांमध्येच मोजली जाते, बरोबर? पण विचार करा, एखादा विद्यार्थ्याला समजून घेण्याचे मार्ग फक्त गुणांपुरतेच मर्यादित आहेत का? तर आज आपण अशा काही इंटरेस्टिंग साधनांबद्दल बोलणार आहोत, जी गुणांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्याचं खरंखुरं मूल्यांकन करतात. आणि हाच तो प्रश्न आहे जो खरंच खूप महत्वाचा आहे, कारण आपल्या शिक्षण पद्धतीचा हा गाभा आहे. चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. म्हणजे बघा, उद्देश फक्त विद्यार्थी परीक्षेत किती हुशार आहे हे पाहणं नाहीये, तर एक व्यक्ती म्हणून त्याचा विकास कसा होतोय हे समजून घेणं आहे. त्याचा आत्मविश्वास, तो इतरांशी कसा वागतो, त्याच्या भावना, या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि याच विचारावर आपण पुढची साधनं समजून घेणार आहोत. चला तर मग शिक्षकांच्या टूलकिटमध्ये जरा डोकावून पाहूया. यातली पहिली साधनं थेट निरीक्षणावर आणि संवादावर अवलंबून असतात, ज्यामुळे विद्यार्थ्याची खरी ओळख पटायला मदत होते. सुरुवात करूया मुलाखतीपासून. आता मुलाखत म्हणजे फक्त प्रश्न विचारणं नाही, तर विद्यार्थ्यासोबत एक मोकळा आणि सुरक्षित संवाद साधणं आहे. यातूनच शिक्षक विद्यार्थ्याच्या विचार करण्याच्या पद्धतीला अगदी जवळून बघू शकतात. विचार करा, एखादा विद्यार्थी लेखी परीक्षेत कमी गुण मिळवत असेल, पण मुलाखतीत कदाचित असं कळेल की त्याला विषय तर खूप छान समजलाय, पण वेळेत पेपर लिहिण्याची भीती वाटते. ही गोष्ट फक्त मुलाखतीतूनच कळू शकते, जी लेखी परीक्षेत कधीच दिसणार नाही. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की दोन्ही परीक्षा आवश्यक आहेत. लेखी परीक्षा विद्यार्थ्यांच्या सखोल अभ्यासाची आणि लिखाणाची कसोटी पाहते, तर तोंडी परीक्षा त्याच्या हजरजवाबीपणाची आणि संवाद कौशल्याची पारख करते. आणि दोन्ही मिळूनच एक संतुलित मूल्यांकन होऊ शकतं. आपलं पुढचं साधन आहे पडताळा सूची किंवा सोप्या भाषेत चेकलिस्ट. समजा आपण प्रवासाला निघण्यापूर्वी बॅग भरतोय. टूथब्रश, चार्जर, कपडे घेतलं की नाही, चेकलिस्ट अगदी तसंच काम करते. शिक्षकांसाठी हे तपासण्याचं साधन आहे की विद्यार्थ्याने एखादं अपेक्षित वर्तन किंवा कौशल्य आत्मसात केलं आहे की नाही. चेकलिस्टचा सगळ्यात मोठा फायदा आहे तो म्हणजे वस्तुनिष्ठता. इथे किती चांगलं याला महत्त्व नाही, फक्त आहे की नाही हे तपासलं जातं. उदाहरणार्थ, विद्यार्थी वेळेवर गृहपाठ जमा करतो का, याचं उत्तर फक्त हो किंवा नाही असू शकतं. यामुळे निरीक्षणातला गोंधळ टळतो. बरं, आतापर्यंत आपण जी साधनं पाहिली ती हो किंवा नाहीमध्ये उत्तरे देत होती. पण विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू इतके सोपे नसतात, जसं की त्याचा दृष्टिकोन, त्याच्या आवडीनिवडी. ह्या अमूर्त गोष्टी कशा मोजायच्या, त्यासाठी आता आपण पुढच्या साधनांवर नजर टाकूया. पदनिश्चयन श्रेणी म्हणजेच रेटिंग स्केल आपल्याला हो नाहीच्या पलीकडे घेऊन जाते. हे आपल्याला किती प्रमाणात किंवा किती चांगलं हे मोजायला मदत करते. त्यामुळे मूल्यांकनाला एक नवी खोली मिळते. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याच्या प्रेझेंटेशन स्किलचं मूल्यांकन करायचं असेल, तर शिक्षक त्याला उत्कृष्टपासून सुधारणेची गरजपर्यंतच्या श्रेणीवर मोजू शकतात. यामुळे विद्यार्थ्याला अगदी स्पष्टपणे कळतं की त्याला नक्की कोणत्या पातळीवर सुधारणा करायची आहे. नुसतं अभ्यासात हुशार असून भागत नाही. विद्यार्थ्याचा विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, किंवा त्याचा शाळेबद्दल काय विचार आहे हे जाणून घेण्यासाठी अभिवृत्ती मापिका वापरली जाते. कारण योग्य दृष्टिकोन असेल तरच शिकण्याची प्रक्रिया सोपी होते. आणि या साधनाचा उपयोग फक्त दृष्टिकोन ओळखण्यापुरता नाही, तर वेळेनुसार त्यात काय बदल होतोय हे तपासण्यासाठीही होतो. समजा एखाद्या उपक्रमानंतर विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवेत काही बदल झाला का, हे यातून मोजता येतं. हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कोणती ना कोणती तरी खास आवड दडलेली असते. काहींना खेळात रस असतो, तर काहींना कलेत. अभिरुची शोधिका एका कंपाससारखी आहे, जी विद्यार्थ्याच्या खऱ्या आवडीची दिशा दाखवते आणि त्यांच्यातले सुप्त गुण शोधायला मदत करते. आणि ही माहिती खरंच खूप मोलाची आहे. विद्यार्थ्याला पुढे कोणत्या क्षेत्रात करिअर करायला आवडेल किंवा त्याला कोणते प्रकल्प दिले तर तो जास्त उत्साहाने काम करेल, हे ठरवण्यासाठी याचा थेट उपयोग होतो. एका अर्थाने हे पर्सनलाइज्ड लर्निंगचा पाया आहे. आत्तापर्यंत आपण एका विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित करत होतो. पण विद्यार्थी एकटा शिकत नाही, तो एका गटाचा, एका वर्गाचा भाग असतो. म्हणून आता आपण अशी साधनं पाहूया जी संपूर्ण गटाची सामाजिक रचना आणि त्यांच्यातले संबंध समजून घ्यायला मदत करतात. समाजमिती आलेख किंवा सोशिओग्राम हे एक खूप शक्तिशाली साधन आहे, जे वर्गातल्या मैत्री आणि संबंधांचा एक व्हिज्युअल नकाशा तयार करतं. यातून वर्गातले छुपे सामाजिक प्रवाह उघड होतात. हे खरंच अविश्वसनीय आहे, नाही का? या एका नकाशावरून शिक्षकांना कळतं की वर्गात कोण लीडर आहे, कोण इतरांना फॉलो करतंय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोण एकटं पडलंय.
ही माहिती मिळाल्यावर शिक्षक त्या एकट्या पडलेल्या विद्यार्थ्याला गटात सामील होण्यासाठी खास मदत करू शकतात. आता पाहूया प्रश्नावळी. हे एक असं साधन आहे जे आपण सगळ्यांनीच अनेकदा पाहिलं असेल, सर्वेक्षणांमध्ये किंवा फीडबॅक फॉर्ममध्ये. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांकडून माहिती गोळा करण्यासाठी हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. पण एक चांगली प्रश्नावली तयार करणं ही एक विचारपूर्वक करण्याची प्रक्रिया आहे. आधी ध्येय निश्चित केलं जातं, मग अचूक प्रश्न तयार होतात, माहिती गोळा केली जाते आणि शेवटी त्याचं विश्लेषण करून निष्कर्ष काढले जातात. यातली प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे. तर आपण मुलाखतीपासून ते प्रश्नावळीपर्यंत कितीतरी वेगवेगळी साधनं पाहिली. पण ह्या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे? चला आता ह्या सगळ्याला एकत्र जोडून मोठ्या चित्राकडे पाहूया. गुणांच्या पलीकडे जाऊन मार्गदर्शनाचं महत्त्व. हे वाक्य या संपूर्ण चर्चेचं सार आहे. मूल्यमापन हे केवळ गुण देण्यासाठी नसून विद्यार्थ्याच्या विकासासाठी मार्गदर्शन करण्याचं साधन आहे. याचा अर्थ मूल्यमापन ही शेवटची पायरी नाही, तर ती एका नव्या सुरुवातीची दिशा आहे. जेव्हा या सगळ्या साधनांचा योग्य वापर होतो तेव्हा आपल्याला विद्यार्थ्याचं केवळ मार्कशीट नाही मिळत, तर त्याचं एक संपूर्ण सर्वांगीण चित्र मिळतं आणि याच चित्राच्या आधारे त्याला योग्य आणि प्रभावी मार्गदर्शन करणं शक्य होतं. ही सगळी साधनं खूप प्रभावी आहेत यात शंका नाही. पण खरा प्रश्न हा आहे की आपल्या शिक्षण पद्धतीत या साधनांचा प्रभावी वापर कसा वाढवता येईल. यावर विचार करणं हेच बदलाचे दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल असेल.